बाई बाई बाई, असं कधी पाहिलं नव्हतं हो. बाबाजींच्या मठात इशारा मिळालाच होता. इथे येऊन बघतो तर काय, बाबाजींचं म्हणणं तंतोतंत खरं ठरलं. बाई 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 बाई, केवढा तो तमाशा. आज गोपाळ काल आहे ना, म्हणून माझं बाळ कृष्ण मला भेटायला आलं होतं. खरं सांगते हो. काय तर म्हणे कृष्ण दिसतो. न दिसायला काय झालं? डोक्यात खूळच इतकं भरलंय की अख्खी कौरव पांडव सेना सुद्धा दिसू शकते तिला. पण उद्धट तर इतकी आहे ना, बाबाजींना जुमानत नाही. आणि तिचा बाप तिच्यासारखाच निगरगट्ट. सखूची पहिली मंगळागौर आहे. तुमच्या सोयीनुसार कुठलाही मंगळवार ठरवा, मी रीतसर आमंत्रण पाठवतो. काय म्हणे तर मंगळागौर करायची लायकी आहे का त्यांची? मागच्या वेळी शेवयांची खीर घेऊन आला होता आणि आता बघते तर काय हात हलवत आले महाशय. वहिनी, त्यात ते काय करणार बिचारे? म्हणजे ते आपल्या तोला मोलाचेच नाही आहेत ना. कसं आहे की आपणच सखूला मागणी घालून इथे सून म्हणून घेऊन आलो ना, बरोबर ना दिगू? मी असं कुठे म्हटलं? मी सांगते भाऊजी, बाबाजींचा आदेश आपल्या घराला प्रमाण आहे, म्हणूनच सखूला मागणी घातली होती. हा, बरोबर आहे तुमचं वहिनी. म्हणजे बाबाजींचा यात काहीतरी हेतू असेलच ना हो. मग काय म्हणणं आहे तुमचं? दिगू, तुला काही म्हणायचंय का? आई अगं म्हणजे आलं आलं आलं, माझ्या लक्षात आलं तुला नेमकं काय म्हणायचंय. कसं आहे वहिनी की बाबाजींचं म्हणणं प्रमाण धरून आपण सखूच्या मनातलं जरा जाणून घ्यायला पाहिजे, हो ना? हा, आणि जरा तिच्या कलाने घ्यायला पाहिजे, बरोबर ना दिगू? काका, नाही नाही सासरे बुवा, दिगंबरराव हे मातृभक्त आहेत, त्यामुळे सासूबाईंच्या म्हणण्यानुसारच ते वागणार. आणि ती सखू तर सून आहे या घरची, त्यामुळे तिने सासूबाईंच्या आज्ञेचं पालन हे केलंच पाहिजे. हो. दिगू, यापेक्षा वेगळा विचार करतोयस का तू? नाही नाही आई, स्वप्नात सुद्धा नाही. काका, माझ्यासाठी आई म्हणेल तीच पूर्व दिशा. आणि जी बाबाजींना बदत नाही, आईच्या बोलण्याला किंमत देत नाही, त्या सखूबद्दल काय बोलायचं? खूप काळजी वाटण्यासारखंच आहे तिचं वागणं. काळजी वाटण्यासारखंच वागणं सखूचं. म्हणे तिला कृष्ण दिसतो आणि तो तिच्या बरोबर खेळतो सुद्धा. आणि आता आपण बघितलंच ना ते दही आणि ते खापर. काय हो, तिला खरंच दिसत असेल का हो कृष्ण? जाऊबाई, तुम्हाला पण सखूसारखं खूळ लागलंय की काय? बाबाजींनी स्पष्टपणे सांगितलंय, आठवतंय ना? ही बाहेरची बाधा आहे, ती आपली चूक मान्य करणार म्हणजे करणार. सांगणार की मला भास होत होते. आणि बाबाजी सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्या तंत्रमंत्र सिद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणीतरी मला बाहेर काढा. उघडा दार. मला बाहेर काढा. कुणी आहे का? उघडा ना दार. कुणी आहे का? बघ कशी ओरडतीये. आता काय नवा गोंधळ घालणार आहे ना, देवच जाणे. जा, बघ जा काय म्हणते, बघ जा. भाऊजी, नसत्या कल्पना दिगूच्या डोक्यात भरवू नका. त्या सखूला दयामाया दाखवली ना तर आपल्या सगळ्यांना खुळ करून सोडेल ती. या घरात येऊन किती दिवस झाले तिला? तेवढ्यात त्राहीमाम करून सोडले त्या
धटिंगड मुलीनी. शेवटी शेरा सव्वाशेर ही भेटतेच. ऐक कोणी वंच, कृपा करून मला बाहेर जाऊ दे ना. मला सासूबाईंची क्षमा मागायची. क्षमा मागायची? रमायची? अगं बाई, अचानक एवढा बदल? किती चटकन रंग बदलतेस ग तू. क्षणात अशी क्षणात तशी. काय चाललंय काय नक्की तुझं? तुझ्या डोक्यावर तर परिणाम झालेलाच आहे, पण असं वागून आम्हालाही खूळ लावशील. काही गरज नाही बाहेर यायची. अहो ऐका ना, मला असं कोंडून जाऊ नका. मी खरंच चुकले. मला सासूबाईंची क्षमा मागायची. मी हात जोडते, पाय पडते. माझ्या मनात खरंच काही खोट नाहीये. किती किती कटकट करतेस ग तू. तुझं नाही रोजचं रडणं ऐकून ना अगदी कान किटलेत माझे. अगं सासूबाई, अगं सासूबाई मी चुकली. मला क्षमा करा. अगं म्हणजे तर पाय ओढतीस की काय तू? हा, काय चाललंय? कशी आहे नाही, मला चुकून इथे पळत आलीये. सरड्यासारखी रंग बदलतीये. मगाशी आपल्यात नसल्यासारखी वागत होती आणि आता आलीये पाय धरायला. उठ उठ सखू, उठ. रडायचं नाही हा. सरडा ही किती. बघा ना कशी रंग बदलते ती. सासूबाई चुकले, मला क्षमा करा. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. मला मला कृष्ण जन्म आणि गोपाल काळ करायची खूप इच्छा होती हो. म्हणून कदाचित बाळकृष्ण मला भेटायला आलाय असं मला पास झालं असेल. हो का? झाली का उपरती? पण सासूबाई मी खरंच चुकले हो. मला क्षमा करा. मला तुम्हा सगळ्यांची क्षमा मागायची हो. बघताय ना सगळे, कशी थोरणी आणि स्वार्थी मुलगी आहे ही. आपल्याला दयामाया दाखवणारं कुणी नाही असं कळल्यावर बरोबर वटणीवर आले. पण सखू, अगोदर छान वागली असतीस ना. ते कृष्णाचं खोळ डोक्यात घेऊन धिंगाणा घातला नसतास ना, तर आता माहेरी असतीस. सासूबाई, माझे आप्पा कुठे आहेत? ते गेले. सासूबाई मग अगं काय करणार मी? काळजावर दगड ठेवून तुझ्या आप्पांना मी परत पाठवलं. परत पाठवलं? मग उशिरा शहाणपण आलं. त्याला आम्ही तरी काय करणार? बाबाजींसमोर आधीच चूक कबूल केली असतीस तर काहीतरी उपयोग झाला असता. पण आता काय, उशिरा आलेलं शहाणपण नुकसानच करून जात. पण असो, उद्या ना छान शहाण्यासारखं वागायचं. उद्या तुझी पहिली मंगळागौर आहे. तेव्हा चांगल्या सुसंस्कृत घरंदाज घराण्यातल्या बायका येतील खेळ खेळायला. त्यांच्या समोर लाज नाही आणायची. नाही तर तुला मध्येच कसले तरी भास होतील काय. मंगळागौर म्हणजे उमाई आप्पा येणार? सासूबाई, उद्या माझी पहिली मंगळागौर म्हणजे उमाई आणि आप्पा येणार. आज माझी भेट झाली नाही, पण उद्या होणार ना सासूबाई? येतील ना ते? सांगा ना, माझी उमाई आप्पांची भेट होईल ना?
सगळे असतात म्हणजे उमाई अप्पा येणार आहेत. खूप खूप काळजी वाटते हो मला. आप्पा, सकुशी तुझी भेट होऊ दिली नाही हे काय बरं लक्षण नाहीये. घोर लागलाय आता जीवाला. सखूची खरी खुशाली कळल्याशिवाय चैन नाही पडायची. उमा, कमीत कमी तुझी भेट तरी होईलच. मंगळागौरीचं निमंत्रण तुला तरी नक्की येईलच. अरे ते यायलाच हवं. साधे शिष्टाचार आहेत हे. मंगळागौरीच्या पूजेला मुलीच्या आई वडिलाच्या हाताने विधी करायचे असतातच की. फक्त उमाच नाही, आप्पा तुलाही बोलावणं येईल. सासूबाई, तुम्हीही चला ना, तुम्हालाही सखूला बघता येईल. अगं तुमच्या डोळ्यानं मी पण बघेनच की. आता विठुरायाला सकाळ संध्याकाळ माझं एकच साकड. सखूच्या सासरचे लोक सखूला खूप प्रेम करू देत, तिच्यावर खूप माया करू देत. अगं सखू, ते मोठं पातेलं नको घेऊस ग. थोडीच भाजी उरलीये, लहान पातेल्यात काढून ठेवायची. जा तिथनं घे मांडणीतनं. आणि खरकटी भांडी आहेत ना, ती मिसळून द्यायची घासायला, नाहीतर त्यात माशा आणि झुरळ येतात. हो सासू काकू, आमच्या घरी पण असंच करतात. आनंदात दिसते सखू. आत्ताच मनातलं काढून घ्यायला हवं. सखू, अगं एक विचारू का? नाही म्हणजे खरंच तुला कृष्ण भेटला होता का ग? हे बघ मला सांग ना. माझ्या पोटात ना सगळी गोपीत अगदी सुरक्षित राहतात. आणि मी तुझ्या भल्याचाच विचार करते ग, हो की नाही? त्या रमाई सारखी तुझ्यावर ओरडत नाही ना, चांगली मायानच बोलते ग. हो. मग मला खरं सांग, तुला कृष्ण खरंच आला होता का भेटायला? की शिक्षा संपवावी म्हणून मला भास झाला, भ्रम झाला असं सांगून मोकळी झालीस? सांग ना. मी कोणाला नाही सांगणार. खरं काय ते सांग मला. आई आई आई, अगं चल ना लवकर, रमाई बोलवते. चल पटकन, नाहीतर रमाई मला ओरडेल. मेल्या, मध्येच कडमडलास. बाप तो तसा आणि तू हा असा. खातात माझ्या हातचं आणि गुणगाण मात्र त्या रमाईचं. वहिनी, मला तुमचं भारी नवलच वाटतो. नवल का बरं? म्हणजे बघा ना, आता सगळे तुम्हाला इतके त्रास देतात, भांडी घासायला लावतात, मिरच्या कुटायला लावतात, कधी खुळी म्हणतात, तर कधी खुली डांबून ठेवतात आणि ओरडतात ती सारखी. ही रमाई आणि यमुना तर खूप टोचून बोलतात हो. आणि बाळकृष्णावरून तो बाबाजी खूप ओरडले होते ना तुम्हाला, पण तरी तुम्ही इतका आनंदात कशा? कारण भाऊजी, विठुराया कायम माझ्या मनात असतो, माझे डोळे पुसतो. आणि बाळकृष्ण तर सखू, तुझं आणि माझं गुपित आहे, हे तू कोणाला सांगू नकोस हा.
बोला ना वहिनी, काय झालं? तुम्ही असं थांबलत का? अहो भाऊजी, उद्या माझे उमाई आणि अप्पा येणार आहेत ना. आज अप्पा आले होते पण माझी भेट नाही झाली. पण उद्या तर उमाई आणि अप्पा दोघीही येणार आहेत. कधी मी त्यांना भेटते असं झालंय, म्हणून आनंद झालाय मला. वंस, उमा, अहो काय आहे वंस? नाही म्हणजे लंकेची पार्वती आहात त्याला काही इलाज नाही, पण एखादं चांगला काठाचं लुगडं तरी चांगलं नेसायचं ना. आता तिथे कोणी काही बोललं की मुळू मुळू रडत बसाल. कुठे आणि कोण बोललं तर? हो बाई, हो सखूच्या मंगळागौरीला नाही का जायचं? तुम्ही कोणीच तयार का नाही आता अजून? बाई, आमंत्रणच नाहीये की काय तुम्हाला? येईल म्हणजे येतच असेल ना. विहिणीला बोलावणार नाहीत असं वाटलं काय ग भामे तुला? निरोप येईलच ना आता. आता काय जावई येणार आहेत का अक्षत घेऊन तुम्हाला बोलवायला? अहो त्यांचा मुनीम येऊन कालच आम्हाला रितसर आमंत्रण करून गेलाय. आता बोलवायचंच असतं तर तुम्हाला तेव्हाच नसतं बोलावलं. हा आता रमाईनी त्यांच्या तोलामोलाचीच लोक बोलावली असणार म्हणा. ते काही असो, आम्हाला मात्र निघायला हवं आता, कारण आम्हाला कसं आग्रहाचं रितसर आमंत्रण आलंय. हो चला ग मुलींनो, सखू भेटेल आता. आम्ही येतो हा वंस. सासूबाई, आपल्या सखूच्या मंगळगौरीचं निमंत्रण आपल्याला नाही. उमायप्पा येतील ना, माझी भेट होईल ना. येतीलच, मंगळागौर म्हणजे उमायप्पा येणारच. हात चालव, हात चालव. चटा चटा कामं व्हायला पाहिजेत. गोगलगाईची गती नको आहे. हो सासूबाई. तुमचं काय आता? पोटात मळमळत आहे का? काही बोलायचं असेल तर बोलून मोकळ्या व्हा. नाही बाई, तुम्हाला ना प्रश्नच भारी पडतात. नाही त्याचं काय जाऊ बाई, आज मंगळागौर आहे ना. बाहेरच्या 4 बायका येतील घरात, त्यांना मी मोलकरीण नको ना वाटायला. म्हणून 4 दागिने मिळाले असते अंगावर घालायला तर बरं झालं असतं. मग नंतर तुमची गडबड होईल ना. आत्ताच तिजोरीतून काढून दिले असते तर. जाऊ बाई, टोमणा मारायची एक संधी सोडू नका. चिमटा काढायलाच हवा होता का? आणि तुमचे दागिने तुमच्याच भल्यासाठी मी माझ्या ताब्यात ठेवलेत, ठाऊक आहे ना. आणि मला समजतं कुठले दागिने द्यायचे, कधी द्यायचे आणि का द्यायचे. बायका संध्याकाळी यायच्यात, तेव्हा आतापासून घाई करू नका. बायका यायच्या आधी तुम्हाला दागिने मिळतील. हो जा आता. शाशाळ भूतासारख्या माझ्याकडे बघू नका. कामाचा ढीक पडलाय, निघा. इथे दिवस रात्र कामच करते, पण काय हाऊस मौज असते की नाही माणसाला. मी काय घरातली दासी आहे का?
मी सुद्धा या घरची सून आहे. गेल्या काकूबाई टोमणे मारत गेल्या. मारू दे ग, त्यांच्या टोमड्यांनी काही खट पडत नाही. या घरात ज्याची जी लायकी त्याची ती जागा. केर कचरा लागतोय अशी तक्रार केरसुणीने करायची नसते. केर कचरा हा लागणारच, कळतंय ना? ही दुसरी केरसुणी. सखू लक्ष कुठे आहे? वत्स, उमय आणि आप्पा कधीपर्यंत येतील? माझं त्यांच्या वाटेकडेच लक्ष लागलं. ते कशाला हवेत? म्हणजे मंगळागौर आई वडिलांसाठी नाही, तुझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी करायची असते. आणि काय ग, आई बाप नाही आले तर मंगळागौर पुजणार नाहीयेस का? आणि स्पष्टच सांगते, आजच्या कार्यक्रमाला आपल्या घरातलेच लोक असतील तेव्हा तुझ्या आई वडिलांचा विचार डोक्यातनं काढून टाक.